नमस्कार. आपण पाहतायत ठळक वार्ता. महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रत्येकाच्या घराघरात आणि प्रत्येकाच्या मनामनात अधिराज्य करताना पाहायला मिळते. महाराष्ट्र नवनिर्माण सेना बदलापूरच्या वतीने भव्य गणेशोत्सवानिमित्त नृत्य स्पर्धेचे आयोजन सोबतच घरगुती गणेशानिमित्त सजावट स्पर्धेचे आयोजन हे करण्यात आले होते. यामध्ये शेकडो गणेश भक्तांनी सहभाग घेत आपल्या कलेच्या मार्फत अद्भुत असा नजराणा पेश केला होता. हा कार्यक्रम बदलापूर पश्चिम येथील खामकर शाळा या ठिकाणी संपन्न झाला. यावेळी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनवणे यांनी मान्यवरांशी संवाद साधला असता मनसे गेल्या अनेक वर्षांपासून ही परंपरा जपत असून यापुढे देखील अशाच प्रकारचे कार्यक्रम राबवून कलेविषयीचे असलेले प्रेम जोपासण्याचा संकल्प मनसेने केला असल्याचं यावेळी मत व्यक्त केले. प्रतिनिधी अनिकेत सोनवणे, ठळक वार्ता, बदलापूर. संस्कृती आणि कला यांची अनोखी मेजवानी आज बदलापुरापर्यंत असली. एकंदरीत बाप्पांचं विसर्जन जरी झालं असलं तरी मखर घरगुती स्पर्धेचे देखील आयोजन करण्यात आलं होतं. कशा प्रकारे स्पर्धा होती आणि नेमकं काय काय तुम्हाला अनुभवायला मिळाले? घरगुती गणेश मूर्ती सजावट स्पर्धा आम्ही दरवर्षी घेतो आणि ह्या वर्षी अतिशय सुंदर, म्हणजे आम्हाला प्रश्न पडला होता की नक्की पहिलं बक्षीस, दुसरं बक्षीस, तिसरं बक्षीस कोणाला द्यायचं. पण बदलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेला दिला, ज्यामध्ये आम्ही तिसरं बक्षीस जे आहे ते आळंदीची, म्हणजे आपली जी संस्कृती आहे किंवा आळंदी परिसर जो आहे तो एका गणेश भक्तांनी उभा केला होता. त्याच्या घरगुती गणेशोत्सव स्पर्धेमध्ये भाग घेतल्यानंतर त्याने ते डेकोरेशन उभं केलं होतं. त्यानंतर आम्ही दुसरं बक्षीस ज्यांना दिलं त्यांनी खूप चांगला मुद्दा, म्हणजे झाडे लावा झाडे जगवा आपण जे म्हणतो, त्यानंतर हैदराबादमध्ये माधुरी जी हत्तीन होती त्या हत्तीच्या संदर्भात जो विषय झाला होता त्याचा प्रदर्शन त्याने खूप छान प्रकारे ते डेकोरेशन उभं केलं होतं. आणि सगळ्यात पहिलं बक्षीस जे आम्ही ज्यांना दिलं, जो मनसेचा पहिल्यापासूनचा मुद्दा होता, मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतर त्या गणेश भक्तांनी त्याच्या घरगुती गणेश स्पर्धेमध्ये ज्यावेळेला भाग घेतला त्यावेळेला जे सजावट केली होती त्यामध्ये त्यांनी म्हणजे आपण जी बाराखडी म्हणतो की, त्याच्यानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा, मराठी शाळा कशा जिवंत राहिल्या पाहिजेत त्या, आणि त्याचबरोबर आपली महाराष्ट्रीयन संस्कृती त्यांनी त्या डेकोरेशनमध्ये उभी केली होती. असं पहिलं बक्षीस आम्ही त्यांना दिलेलं आहे. आणि खूप छान, म्हणजे मला वाटतं कोरोनापासून मनसेच्या माध्यमातून ही जे काही स्पर्धा चालू झालेल्या आहेत, आम्हाला ह्यावेळेला उशीर यासाठी झाला की दरवर्षी हे गणेश भक्त जे भाग घेतात त्यानंतर काही लोक जे आहे ती कोकणात जातात आणि 5 दिवसाचे गणेशोत्सव घरातला झाल्यानंतर कोकणात जातात. त्यामुळे 7 दिवस 10 दिवस त्यानंतर ज्यावेळेला ते बदलापूरमध्ये येतात त्यावेळेला आम्ही हा बक्षीस समारंभ यावर्षी उशिरा का होईना पण आमचा पार पडलेला आहे. आणि बदलापूरकरांचे मी खूप आपल्या माध्यमातून आभार मानेन की सर्वांनी खूप उत्स्फूर्त प्रतिसाद या स्पर्धेसाठी दिला. आपल्या लाडक्या बाप्पांचं विसर्जन जरी झालं असलं तरी एकंदरीतच घरगुती मखर जे असतात, डेकोरेशन जे असतात, सजावट स्पर्धेचं देखील पारितोषिक या ठिकाणी वितरण झालेलं आहे. कशा प्रकारे, किती अवघड होतं तुम्हाला प्राईस तर खूप अवघड होतं. सुरुवातीला आता 2 वर्ष झाले, आम्हाला 2 वर्ष झाले, दुसरं वर्ष आमचं. आणि कार्यक्रम ह्याच वर्षी मी पहिल्यांदा घेतलाय, ते पण वरिष्ठांनी भरपूर मोठ्या प्रमाणात सपोर्ट केला, त्यांनी हजेरी लावली. आणि परंपरा याची आज मेजवानी आज बदलापूरकरांना चाखायला मिळाली. एकंदरीतच आयोजनाबद्दल काय सांगाल आणि कशा प्रकारे लोकांची उत्सुकता आता वाढली पुढच्या वर्षी देखील कार्यक्रमाबद्दलची, कशा प्रकारे एकंदरीत सांगाल? नक्कीच जसे आयोजक आपले गणेशजी यांनी तुम्हाला सांगितलं असेल, दरवर्षाप्रमाणे याही वर्षी खूप चांगला प्रतिसाद होता. आणि जो वातावरण निर्मिती होती ती आपल्या छोट्या चिमुकल्यांनी इथं दाखवलीच. त्यामुळे पालकांना पण आनंद होतो आणि जे येतात आणि बदलापूरकरांनाही नक्कीच आनंद होईल, कारण का खूप असं दरवर्षाप्रमाणे जी साहेबांनी जो उपक्रम राबवलेला आहे तो खूप अतिशय सुंदर आहे. काय सांगशील, किती महत्वाचं आहे कलेला कुठेतरी वाव मिळणं आणि एकंदरीतच नेमकं काय साधू इच्छित आहे? गेले 3-4 वर्ष झाला हा कार्यक्रम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे गणेशजी आयोजक हे राबवत आहेत. हा राबवण्यामागचा उद्देश असा आहे की शहरातील छोटे छोटे कार्यकर्ते छोट्या स्टेजवरच मोठ्या स्टेजवर जातात आणि नेहमी महाराष्ट्र नवनिर्माण सेना हाच प्रयत्न करते की कलाकारांना वाव द्यायचं, वाव मिळावा यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना नेहमी पुढाकार घेतो. नुकतंच विसर्जन जरी झालं असलं तरी मखर सजावटीचं देखील स्पर्धा जी आहे ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आयोजित केली होती. कशा प्रकारे, काय नेमकं देखावे पाहायला मिळाले? महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मकर सजावट संदर्भात स्पर्धा आयोजित केली होती पूर्ण शहरातर्फे. तर आपले संगीताताई व प्रतीक काळे हे आयोजक होते. तर याच्यामध्ये सहभागी जे होते तर वेगवेगळे कॉन्सेप्ट होते, म्हणजे
हैदराबादमधले झाड कत्तल असेल, परत मराठी भाषेसंदर्भात विचार असतील, असे अनेक गोष्टींचे त्यातून संदेश होते आणि आम्ही योग्य त्या लोकांना योग्य तो पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित केलं. सर, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे कलेची पर्वणी जी होती ती बदलापूरकरांसाठी आपल्याला टाकायला मिळाली. एकंदरीत स्वरूप कसं होतं आणि कशा प्रकारचं आयोजन करण्यात आलं? स्वरूप असं आहे की हा कार्यक्रम मी लॉकडाऊन पासून घेतोय, 2020 पासून. जेव्हा कोरोना झाला तेव्हापासून गणपती ऑनलाईन मी घेतो, ऑनलाईन व्हिडिओज. नंतर मग आमचे कोरिओग्राफर इन्व्हिटेशन मित्र असतात त्यांच्याकडून मी सिलेक्ट करून घेतो. हा दरवर्षी असतात. पुढे पण मला असं वाटतं आता बदलापूर परिस्थिती झालेत, मला वाटलं हा लेवल वाढवायला लागेल, महाराष्ट्र लेवलला घेऊन जायला लागेल. साधारणतः किती कलाकारांनी यामध्ये सहभाग नोंदवला होता आणि कशा प्रकारे? साधारण 122 कलाकार होते माझ्याकडे, पण सगळ्यांना आपण अवॉर्ड देऊ शकत नाही. एव्हरीवन इज विनर, प्रत्येक विनर्स आहे, पण जे आहे ज्यांना नाही भेटत ते नाराज नको हेच बोलून तुम्ही तुमचं प्रॅक्टिस ठेवा, पुढे भेटेल तुम्हाला.